नमस्कार, मेजर सूरज गायकवाड तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत। द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आज आपण द्राक्ष बागेमध्ये करायचं बेड जे की आच्छादन आपल्याला बेडवरती करायचं आहे त्या संदर्भात इत्थंभूत अशी संपूर्ण माहिती अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। एप्रिल छाटणीमध्ये जर तुम्हाला सूक्ष्म घट निर्मितीसाठी द्राक्ष बागेमध्ये बेडवरती ओलावा कायम ठेवायचा असेल, चांगल्या स्वरूपाची उष्णता मेंटेन ठेवायची असेल, आर्द्रता मेंटेन ठेवायची असेल बेडमध्ये, तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहिला पाहिजे। अतिशय प्रॉपर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। द्राक्ष बागायतदार बंधूंनो, द्राक्ष बागेला आपण एप्रिल छाटणीच्या दरम्यान बेड त्या ठिकाणी तोडतो आणि त्या ठिकाणी नवीन बेड आपण त्या ठिकाणी तयार करतो आणि या वेळेस आपल्याला एप्रिल मध्ये आणि मे मध्ये भयंकर उष्णता असते आणि त्या उष्णतेने पाण्याचं बाष्पीभवनाचा रेट वाढतो आणि त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज ही जास्त